बघा इथे लिहिले पाच पाच इंद्रियांची जोडी जिनोनी शमदम परवडी. पाच बघा ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय आहेत. जिनोनी शमदम परवडी. आपल्याला जिंकता यायला पाहिजे. आपले ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय त्यांना आपल्याला काय करायला पाहिजे, शमदम परवडी, म्हणजे त्यांच्या इंद्रियांवर दमन करून त्या इंद्रियांमध्ये संपूर्ण इंद्रियांवर आपल्याला शांती प्रस्थापित करता यायला पाहिजे. म्हणजे त्याला शम म्हणतात. शम म्हणजे शांती, दम म्हणजे दमन करणे. त्या इंद्रियांना दमन करता दमन कसं करायचं आणि शांती कशी आणायची, तर सगळं तो एका ठिकाणीच येतो. सगळं कुठे येतो, तर आपण त्या चिंतनावरच येतो. शेवटीला आपण कुठे येतो, भजनावरच येतो. जिनोनी शमदम परवडी उभुनी वैराग्याची गुढी. एका वाक्यामध्ये संपूर्ण नाथरायने आणलं आहे. काय लिहिलं आहे, उभवूनी वैराग्याची गुढी. आणि जोपर्यंत आपल्याला त्या भजनाचं अनुभूती येत नाही आपल्याला, तोपर्यंत आपलं वैराग्य कसं येईल. उभवूनी वैराग्याची गुढी. बघा वैराग्य पण यायला पाहिजे. वैराग्याची गुढी उभारता यायला पाहिजे आपल्याला वैराग्य काय येत नाही, तर आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. नामाची आपल्याला अनुभूती येत नाही का, आपल्याला ते इंद्रिय दमन करता येत नाही. इंद्रिय दमन न केल्यामुळे आपल्याकडे शांती प्रस्थापित होत नाही, म्हणून आपल्याला वैराग्य येत नाही. आणि प्राणापान ओढी जिंकिल्या. आणि प्राणापान जे आहे, प्राणाने आपानावर आपल्याला विजय मिळवता यायला पाहिजे. प्राणापानावर आपला, म्हणून ध्यानाला बसल्यानंतर त्या दिवशी संजय महाराज बोलले बघा, की ध्यानाला बसल्यानंतर प्रत्येक माणसाला आम्ही चेक करतो, नाकाला लावून बघतो, याचा श्वास गरम येतो का थंड येतो का जोरात चालतो. ज्याचा श्वास जोरात चालू आहे, ज्याचं श्वास गरम यायला लागलं, त्याला समजायचं आपण की बाबा हा कुठेतरी भरकटतो इकडे तिकडे, संपूर्ण हा फिरतच आहे बाहेर, आतमध्ये आलेलाच दिसत नाही कुठे. आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या अंतःकरणाच्या गोष्टी आहेत, आतल्या गोष्टी आहेत. आणि आतल्या गोष्टी आपल्याला समजण्यासाठी आतलाच पाहिजे हो, बाहेरचं. त्याने आज प्रवचन केलं, आम्ही होतो 7-8 लोक, जास्त नव्हतं. एवढं छान प्रवचन केलं नामावरती, म्हणजे आम्ही भारावून गेलो त्याच्या. एवढा 7-8 दिवस झाले, कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, पण कोणाचंही प्रवचन आम्हाला आवडलेलं नाही. फक्त जाता जाता एक भगवंताने आम्हाला प्रसाद दिला असं आम्हाला समजलं. कारण काय, संपूर्ण नामावर बोललो तो. आणि बघा अशी अनुभूती आहे. म्हणून प्रत्येकाने अनुभूती घ्या. उगाचच आपला वेळ घालवू नका, कारण वेळ घालवण्यामध्ये मजाच नाही. हे ज्ञान आपल्याला वेळ घालवण्यासाठी नाहीच आहे बरं का. प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाने त्या श्वासाकडे सातत्याने लक्ष ठेवायला पाहिजे. दुसरं काहीच करायचं नाही, फक्त श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वास आपला जातो येतो, कमीत कमी आपला श्वास कसा होईल, श्वासावरती जर आपण सातत्याने लक्ष ठेवला, आणि तो जर आपण सातत्याने लक्ष ठेवल्यानंतर काय होतं, तर आपल्या मनाकडे काय होतं, मनाकडे शांती प्रस्थापित होते, मन स्थिर होतो. आणि जर आपला तो श्वास जर बाहेर जास्त जायला लागला, श्वासाकडे आपलं लक्ष जर राहिला नाही, तर मन आपला इकडे तिकडे भरकटतो. आणि मन इकडे तिकडे भरकटला की आपण त्या आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप राहू शकत नाही, आणि हिचं सगळा गोंधळ होतो. जसा एखादा पाण्यावरती तरंग येतो का, तर हवा आहे म्हणून, हवा थांबली की पाण्याचे तरंग थांबले, तसा आपला श्वास थांबला की आपल्याला त्या सुखाची, बरं का, सुखाची गोडी आपल्याला लागतो. म्हणून तर लिहिले काय, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. म्हणजे कुठे, पंढरीशी म्हणजे कुठे, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. किती सोपा उपाय सांगितले. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सोपा वर्म आहे, संतांनी आपला सोपा वर्म आहे तो. पण तो वर्म आपल्याला बरेचसे लोक खूप इथे सगळे वाच्या पंडित आहेत, पण काय करणार, वर्म नाही कळत ना. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. लिहिले नाही, प्राणपणाची ओढी जिंकल्या. प्राणपणाला आपल्याला जिंकता यायला पाहिजे. आपल्याला एका वाक्यात सगळं आणले. पाच इंद्रियांची जोडी जिनोनी शमदम परवडी उभवनी वैराग्याची गुढी प्राणपानाची उडी जिंकल्या. काय लिहिली ते, 5 इंद्रिय आहे, आणि यांना बरं का, यांना शमदमांनी जिंकावे आणि वैराग्याची ध्वजा उभारावी. मग वैराग्य पण त्याच्यातनंच प्राप्त होणार आहे. आणि प्राण अपान यांचे बल कमी करावे. बघा, जो प्राण आणि अपान वायू जो आपला भरकटलेला इकडे तिकडे जास्त धावतो, त्याला आपण स्थिर करायला पाहिजे. विवेकाच्या बळाने समाधानी वृत्ती ठेवावी. आणि हे असं करता करता आपल्या मनाकडे शांती येते,
आपल्याला त्या श्वासावर नियंत्रण येतो आणि आपल्या इंद्रियांना पण आपल्याला दमन करता येतो. इंद्रियांकडे शांती प्रस्थापित होते आणि विवेकाच्या बलाने समाधानी वृत्ती ठेवावी. आणि आपल्यामध्ये वैराग्य प्रगट झालं की वैराग्याच्या मागे विवेक आहेच बरं का. वैराग्याच्या मागे विवेक धावत येतोच. आणि समाधानी वृत्ती ठेवावी. विवेक प्रगट झाले की तुमची वृत्ती समाधानी होते. आणि हे कशात होते तर माझे सतत चिंतन करावे, म्हणजे साधकाचे मन त्या चिंतनाने जिंकावे. म्हणजे काय लिहिलं आहे, साधकाचं मन जे आहे ते चिंतनानेच चिंतन करूनच माणसाला साधकाला मन जिंकता येतो. मी खालचं काय वाचतो प्रत्येकासाठी वाचण्याचं कारण हेच आहे की आपण जे काय घरी वाचतो मराठी आणि जे काय नाथरायांची भाषा जी आहे ती वाचतो, ते खाली त्याचा दिलेला आहे सगळा एक्सप्लेनेशन. पण तो आपल्या अंतरंगात उतरवण्यासाठी नाथरायांची भाषा कठीण आहे सगळ्यांना समजणे, आणि म्हणून तो अंतरंगामध्ये आपल्या उतरण्यासाठी परत परत खालचे मराठी वाचतो आणि तुमच्या अंतरंगामध्ये कसं उतरेल ह्याची आम्ही काळजी घेतो. नुसतं वाचून काय फायदा नाही, तुम्हाला 1000 वेळेला सांगितलं आम्ही, पण ती भाषा पण कळली पाहिजे ना. भाषेचं मेन म्हणजे काय, भाषा कळली तर तुमच्या अंतरंगामध्ये ते ज्ञान उतरणार आहे. भाषाच कळली नाही तर. आणि म्हणून मी काय तुम्हाला होतं 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये यांना शमदमाने जिंकावे. म्हणजे शमदम म्हणजे शांती यायला पाहिजे तुमच्याकडे, इंद्रिय दमन करून त्यांना जिंकता यायला पाहिजे. वैराग्याची धजा उभारावी, वैराग्य आणि त्यातनं वैराग्य निर्माण होणार आहे. आणि प्राणापान यांचे बल कमी करावे. प्राणापान जे धावणार आहेत ते आपल्या आतमध्ये जेवढं आपल्याला साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्याला म्हणतात. साठविला हरी जेही हृदय मंदिर म्हणजे आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये आपल्याला अंतःकरणामध्ये जेवढा श्वास आपल्याला कमी करता येईल तेवढा आपल्याला श्वास कमी करायला पाहिजे. आणि त्यातून आपल्याला विवेक प्रगट होणार आहे आणि आपली वृत्ती समाधानी शांत राहणार आहे. आणि माझे सतत चिंतन करा. असं सतत जर चिंतन आपण केलं म्हणजे साधकाचे मन त्या चिंतनाने जिंकले जाते. आणि असं चिंतन केलं तर मनाला आपण जिंकू शकतो. आणि मन जो भरकटणारा मन आहे त्यालाच जिंकता यायला पाहिजे, मनच जिंकणं नाही आपलं तर. बघा इथं काय लिहिलं आहे, विवेकाचे निबळे जाण वृत्ती राखावी सावधान सदा करिता माझे मनने मन जिंकावे. बघा विवेकाची बळे जाण वृत्ती राखावी सावधान. आणि आपण कसं राहायला पाहिजे तर वृत्ती आपली भरकटते इकडे तिकडे. वृत्ती भरकटणाऱ्या वृत्तीला आपल्याला स्थिर करता यायला पाहिजे, तिथं सावध राहायला पाहिजे वृत्तीच्या ठिकाणी. आणि सदा करिता माझे मनन आणि सदोदित माझं मनन करायला पाहिजे. जे आपल्याला ध्यानातून आपल्याला जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपल्याला मनन व्हायला पाहिजे. मनने मन जिंकिले. बघा मनानेच मनाला जिंकता येतो. साधनेतलं जे मन आपल्याला साधनेमध्ये जे आपल्याला जशी अनुभूती येते आपल्याला साधनेतून आणि तशीच अनुभूती आपल्याला या शास्त्रामध्ये लिहिलेली आहे का हे आपल्याला समजली पाहिजे. आणि मग आपल्याला तिथे काय होतं, तिथे आपण टॅली होऊन जातो दोन्ही. अरे बापरे, मला साधनेला बसलो, मला असा अनुभव आला. आणि ते नाथांनी ते बरोबर जसंच्या तसं लिहिलं आहे. म्हणजे साधनेतला अनुभव आणि या शास्त्रातला अनुभव हे दोन्ही आपल्याला काय व्हायला पाहिजे तर दोन्ही आपल्याला मॅच व्हायला पाहिजे. या परिगा साधकाशी धारणा धरुणी मानसी मी एक ध्याता अहर्निशी सकळा सिद्धी दासी त्याशी होती. अशा रीतीने साधकाने रात्रंदिवस माझे ध्यान केल्यास साधकाला काय कमी आहे, सगळ्या सिद्धी त्याच्या दाशी होऊन राहतात. काय लिहिलं आहे, असं जर आपण ध्यान केलं सातत्याने या परिगा साधकाशी धारणा धरुणी मानसी, आपण अशी धारणा धरली बरं का, मी एक ध्याता अहर्निशी. आणि काय सांगितलं आहे, मी एक ध्याता ध्याता ध्यान म्हणजे मी ध्याता म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप होणारा. मी एक ध्याता सातत्याने, अहर्निशी म्हणजे सातत्याने, सकळा सिद्धी त्यास दासी. आणि असे जर आपण सातत्याने आत्मचिंतन केलं, साधना केली तर सगळ्या सिद्धी काय होतील तर सगळ्या सिद्धी आपल्याला येऊन आपल्या दासची भक्ती करतील. सगळ्या सिद्धी आपल्या दासची भक्ती करतील. हे नाथरायांनी लिहिल्या. म्हणजे सिद्धी जरी माणसाला प्राप्त झाल्या तरी प्राप्त करायच्या असतील तरी शेवटीला त्याला काय पाहिजे तर माणसाने साधनाच करायला पाहिजे. आणि आपल्याला शेवटी सांगितलं आहे की जरी ह्या आपली साधना पूर्ण झाली किंवा आपल्याला त्याची अनुभूती आली तरी भगवंतांनी सांगितलं आहे की सिद्धी ज्या आहेत त्या सिद्धी कशासाठी आहेत
साधना जरी झाली माणसाला एखाद्याला अनुभव आला तरी सिद्धी कशासाठी आहेत? कारण माणसाची पारख जी आहे तर ती सत्वगुणांचीच परीक्षा होते. परीक्षा कसली होते? सत्वगुणांची परीक्षा होते. रज आणि तमाची परीक्षा होत नाही. आणि मग सत्वगुणे भगवत भक्ती सांगितले. सत्वगुणातून भगवत भक्ती वाढली जाते आणि मग सत्वगुणाची परीक्षा होते. आणि ती परीक्षा आपल्याला भगवंत काय करतो? परीक्षा घेण्यासाठी या सिद्ध्या आपल्याला आडव्या आणतो. आणि आपण जर त्या सिद्धीमध्ये अडकलो तर मग आपण जेवढी केलेलं सगळं आपलं श्रम फुकट जाणार आहे. आणि म्हणून सत्वगुणाचीच परीक्षा होते. म्हणून सिद्धी फक्त आपल्याला कशासाठी पाहिजे? तर माहितीसाठी पाहिजे आपल्याला. सांडूनी सकल उपाये मी एक ध्यानी धरल्या पाहे. साधकाशी काय उणे आहे दुर्लभ काय सिद्धीचे. सर्व उद्योग सोडून चित्तात माझे आणि केवळ माझेच ध्यान धरल्यास साधकाला कोणतीही सिद्धी दुर्लभ राहत नाही. बघा, फक्त केवळ माझे ना माझेच. भगवंत फक्त माझंच ध्यान करा. सर्व उद्योग सोडून चित्तात म्हणजे काय लोक चित्तामध्ये नको ते धंदे करतात. चित्तामध्ये चित्तामध्ये नको ते वाईट विचार करत असतात. तर त्याच्याही पेक्षा भगवंत म्हणतो माझे चिंतन करा, चित्तामध्ये माझे चिंतन करा. सर्व उद्योग सोडून चित्तात माझे आणि केवळ माझेच ध्यान धरल्यास फक्त माझं आणि माझंच ध्यान धरा भगवंत म्हणतो. बाकी इतर जर आपण कुठल्या या सिद्धीच्या मध्ये आपण जर पडलो, या सिद्धीमध्ये जर आपण अडकलो, बघा दूरश्रवण सिद्धी आहे, दूरदर्शन सिद्धी आहे, दूरश्रवण सिद्धी आहे, मनोजय सिद्धी आहे, कामरूप सिद्धी आहे, परकाया प्रवेश सिद्धी आहे, अपराजय सिद्धी आहे. अशा अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. हे सिद्धी काय करतात आपल्याला? तर माणूस त्या मनातून काय करतो? मनातून ती धारणा धरतो मनातून. आणि मग त्या धारणा धरल्यामुळे मन तसं होतो आणि मग त्या सिद्धी आपल्याला नको तिकडे घेऊन जातात. म्हणजे मूळ भगवंतापासून आपल्याला अलिप्त करतात. आणि म्हणून सांडूनी सकळ उपाये मी एक ध्यानी धरल्या पाहिजे. एकच भगवंत आहे, एकालाच धरा. साधकाशी काय उणे आहे दुर्लभ काय सिद्धीचे आहे. आणि सिद्धी काय करणार? तर त्या सिद्धींच्या मागे लागण्यापेक्षा भगवंत म्हणतो मी एकच आहे आणि मलाच ध्यानात धरा. साधकांशी काय उणे आहे तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही. दुर्लभ काय सिद्धीचे. इथे सांगतात सर्व उद्योगधंदे सोडून चित्तात माझे आणि केवळ माझेच ध्यान धरल्यास साधकाला कोणतीही सिद्धी दुर्लभ नाही. सगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतील. भगवंत म्हणतो की सगळ्या सिद्धी प्राप्त होतील, पण फक्त माझे एकट्याचं ध्यान करा. माझे भजन सावकाशी सिद्धी प्रगट ती साधकाशी. बघा, अखंड माझं भजन करेल, सिद्धी प्रगट ती त्या प्रगटच होतात साधकाला. त्या सेव्य नव्हती त्याशी त्याची ऋषिकेशी सांगतो. बरं का, त्या सेव्य नव्हे त्याशी म्हणजे इथं काय सांगतात? ज्याला बघा माझ्या भजनाने साधकाला सिद्धी प्राप्त होतात, तरी पण त्याने त्याचा उपयोग मात्र करू नये असं श्रीकृष्ण सांगतात. सिद्धी त्याला प्राप्त होतील पण त्याचा उपयोग अजिबात करायचा नाही भगवंताने सांगितले. काय सांगते? माझे भजन सावकाशी सिद्धी प्रगट ती साधकाशी. जर त्याने माझं भजन सातत्याने केलं तर त्याला सिद्धी प्रगटच आहेत. माझ्या भजनाबरोबरच सिद्धी आहेत त्या सेव्य नव्हे ती त्याशी तेच ऋषिकेशी सांगतू. म्हणजे त्याचा उपयोग मात्र करायचा नाही. सिद्धी तुम्हाला लोटांग घालत तुमच्या चरणाकडे येतील. ज्याला माझं भजन जमलं, जो अखंड माझ्या भजनामध्ये रममान झाला, सिद्धी त्याला शोधत येतील. पण भगवंत म्हणतो त्या सिद्धीला तुम्ही अजिबात घ्यायचं नाही असं श्रीकृष्ण स्वतः सांगत आहे. शेवटीला सिद्धींवर काय केलं आहे? भगवंताने काट मारून टाकली की सिद्धी लावी पिसे तया कोण. सिद्धी माणसाला वेळ लावून ठेवतो आणि त्या सिद्धी पण माझ्याच आहेत, पण तुम्ही त्या सिद्धीकडे लक्ष न देताना फक्त माझीच प्राप्ती करून घ्या असं भगवंताला यातनं सांगायचं. आता आपल्याला 33वा श्लोक घ्यायचा आहे आणि 33व्या श्लोकामध्ये काय सांगतो बघा. योगाचा उत्तम अभ्यास करणाऱ्या व माझ्याशी एकरूप होणाऱ्या योग्याच्या काल अपव्ययाला कारण अशा या
सिद्धींना विघ्ने म्हणतात. काय सांगितलं आहे आता इथं त्यांनी स्पष्टीकरण दिला. कोणी? भगवंतांनी उद्धवाला स्पष्टीकरण दिलं आहे की योगाचा उत्तम अभ्यास करणाऱ्या व माझ्याशी एकरूप होणाऱ्या योग्याच्या काल अपव्ययाला कारण अशा या सर्व सिद्धींना विघ्ने म्हणतात. म्हणजे सिद्धीला काय म्हणतात? सिद्धी ही विघ्न आहे. माझ्या भजनाला आडवे येण्यासाठी सिद्धी ही विघ्न आहे बरं का. म्हणून सिद्धीचा विचार पण करू नये माणसाने की आपल्याला सिद्धी. बरेचसे लोक असे फुकट गेलेले आहेत. आता कितीतरी लोकांना हे प्राप्त झाल्यानंतर ते जनामध्ये येतात आणि लोकांच्या नादी लागला तो सवयीची बुडाला नागवला सांगितलं आहे. लोकांच्या नादी लागतात आणि लोकांचं भलं करायला जातात आणि काय होतं त्या सिद्धींना ते आलेला जो ज्ञान भगवंताचा त्याचा नको त्या कारणासाठी उपयोग करतात आणि मग जनामध्ये जातात, मोठेपणा लौकिकता मिरवतात आणि हळूहळू मग तया पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि सवेची येते माघारी मृत्यूलोकी जैसे वेशा भोगे कवडा वेचे मग दारी न चेपून सगळं शिल्लक सगळी संपली. मग जसा एखादा माणूस आहे तो त्या वेशेच्या दाराला हात पण लावू शकत नाही कारण त्याच्याकडं असलेली पुंजी संपली द्वैतातली, तर त्या दाराकडे जाऊ शकत नाही. पुढं आले तो विषय बरं का. पुढं नाथरांनी टाकला विषय. आपण जाऊया पुढं. अहेतुक करिता माझे भजन तेने शीघ्र माझी प्राप्ती जाणं येणे सिद्धीवरी घालिता मन आज आली नागवन मत प्राप्तीशी. बघा इथं दिलं त्यांनी काय लिहिलं आहे? अहेतुक करिता माझे भजन. जो निष्कामतेने माझं भजन कराल. निष्काम म्हणजे अहेतुक म्हणजे कुठलीच कामना मनामध्ये नाही. माझे निष्काम भजन केल्याने तत्काळ माझ्या स्वरूपी भक्त योगी मिसळून जातो. बघा म्हणून लिहिले निष्काम बुद्धीच्या भजना तर लोक नाही तुलना. निष्काम बुद्धी करायला लागेल. निष्काम बुद्धीने आपण भजन करायला पाहिजे साधकाने. निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्य नाही तुलना. तिन्ही लोकांमध्ये त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि अशी संत परंपरा जी झालेली आहे त्यांनी संपूर्ण निष्कामतेनेच सेवा केलेली आहे, निष्कामतेनेच भजन केलेलं आहे. भजनासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवताना भजन केलेलं आहे. म्हणून निष्काम बुद्धीच्या भजना त्रैलोक्याने तिन्ही लोकांमध्ये त्याची तुलना करतात. पण सामर्थ्य विना घडेना निष्काम भजन. याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंचं सामर्थ्य लागतो. श्रीगुरूंचं सामर्थ्य असेल तरच निष्काम भजन होईल. काय होईल? श्रीगुरूंचं सामर्थ्य असेल तरच आपलं निष्काम भजन होईल. आणि गुरुचं सामर्थ्य आपल्याला लाभलं पाहिजे. म्हणून गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची गुरुकृपा ही या संपूर्ण बरं का जेवढं आपण अभ्यास करणार जे आत्तापर्यंत करत आलो आहे त्या सगळ्याला एकच श्रीगुरूंचीच कृपा आहे. आणि श्रीगुरूंच्या कृपेनेच सगळे होत असतं. आपण आपलं जर मांडायला गेलो तर आहे ते पण जाईल. म्हणून श्रीगुरूंची कृपा फार महत्त्वाची आहे. माझे निष्काम भजन केल्याने तत्काळ माझ्या स्वरूपी भक्त योगी मिसळून जातो. पण त्याचे जर सिद्धीकडे लक्ष गेले तर माझ्या प्राप्तीमध्ये अडथळा येतोच. बघा लिहिलं की नाही. म्हणजे सिद्धी माणसाला आडव्या येतात माणसाला. आणि सिद्धीकडे जर गेला तर मग तो संपला समजायचा. कारण जोपर्यंत त्याच्या देहाची शिल्लक आहे देहाची शिल्लक पण त्या सिद्धी घेऊन जातात. जी काय कमवलेली शिल्लक आहे ती संपूर्ण शिल्लक घेऊन जातात. म्हणजे पुण्याही घेऊन जातात. आता पुढे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. हे अहेतुक करिता माझे भजन तेने शीघ्र माझी प्राप्ती जाणं तेथे सिद्धीवरी घालिता मन आली नागवन मत प्राप्तीशी. माझ्या प्राप्तीशी नागवन येतं. म्हणजे माझी प्राप्ती करण्यासाठी जर सिद्धीकडे लक्ष घातलं तर तो संपूर्ण नागवला जातो माणूस. ज्याशी विषय भोग लागे गोड तोच सिद्धीची वाहे चाड. ज्याला विषय भोग आवडतात, गोड आवडतात. सिद्धी म्हणजे पण विशेष सांगितले. बघा इथे काय लिहिले? ज्याशी विषय भोग लागे गोड. सिद्धी म्हणजे विषय भोगासाठीच आहेत. मोठेपणा हा पण विषयच आहे की नाही. एखाद्या माणसाला लौकिक संपादन करायचा. काय लिहिले? म्हणून सर रामदास स्वामींनी लिहिले लौकिक बरा संपादिला आतमध्ये सावध नाही झाला मुख्य देवास चुकला आत्मघातकी. सांगितलं आहे स्वतःच्या आत्म्याचा घात होतो. काय लिहिले? लौकिक बरा संपादिला म्हणजे लौकिकाच्या मागे माणूस गेला. मोठेपण जगामध्ये मान मिळत गेला त्याला. सगळे लोक त्याला मान 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 करतच गेले. मोठे करतच गेले त्याला. आणि जगामध्ये त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. अहंकार होतं त्याला.
10 लोकांची कामं केल्यावर त्याला अहंकार होतो. काही काही माणसं नंतर पैसे पण घ्यायला सुरुवात करतात. म्हणून चांगले आहे की लौकिक बरा संपादिला, आतमध्ये सावध नाही झाला. आतमध्ये सावध व्हा. मुख्य देवा असं चुकला म्हणजे मुख्य आपला जो परमात्मा आपल्याला जो चालवणार आहे, जो भगवंत आपल्या आतमध्ये बसले चालवणार आहे, मुख्य देवा असं चुकला आत्मघातकी. स्वतःच्या आत्म्याचा घात करतो माणूस. प्राप्त झालेलं पण सगळं निघून जातो. ज्याला आत्मस्थिती आत्मभाव आलेला आहे आणि त्याने पण जर त्या सिद्धीचा वापर केला तर आत्म्यापासून च्युत होतं, म्हणजे खाली जातो, तो उतरला जातो. आत्मभावच त्याचा निघून जातो आणि सिद्धीकडे जातो तो माणूस. ज्याशी विषय भोग लागे गोड, तोची सिद्धीची व्हाये चाड. ज्याशी माझे प्राप्तीची कोड, तो वांछिन बंड रिद्ध सिद्धीचे. 86. बघा काय सांगतात की ज्याला विषय आवडतात त्याला सिद्धीची आवड असते बघा, आहे ना. आणि पण ज्याला माझ्या प्राप्तीचीच खरी आवड असते, ज्याला असं वाटतं आपल्या भगवंतच प्राप्त व्हावं, बाकी काय नाही, तो रिद्धिसिद्धीच्या भानगडीत कधीच पडत नाही. बघा, रिद्धिसिद्धीच्या भानगडीत का पडत नाही? कारण तो जो भगवंताचा भक्त, तो जन्मापासून मुक्त, जन्ममरणाच्या फेऱ्यातूनच तो मुक्त झालेला असतो. रिद्धिसिद्धी कशाला पाहिजे? आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती करण्यासाठी, होण्यासाठी आपल्याला भगवंताला प्राप्त करायचं. मग रिद्धिसिद्धी आपल्याला काय करायचं? आपल्याला जन्मालाच जर यायचं नसेल आणि भगवत स्वरूपामध्ये आपल्याला विलीन व्हायचं असेल तर मग रिद्धिसिद्धी कशाला पाहिजे आपल्याला? सांगा मला तुम्ही. रिद्धिसिद्धीचं काय काम आहे आपल्याला? आहे का काही काम? तर काहीच काम नाही आपल्याला. म्हणून ज्याला विषय आवडतात त्यालाच रिद्धीची आवड असते, पण ज्यांना माझ्या प्राप्तीची खरी आवड असते तो रिद्धिसिद्धीच्या भानगडीत पडत नाही. ज्याशी लौकिक अतिप्रतिष्ठा, तो सिद्धीच्या सोशी खटपटा. ज्याशी मतप्राप्तीची निष्ठा, तो वचना वाटा सिद्धीच्या. ज्याला लौकिक मान सन्मान हवा असतो, बघा लौकिकाच्याकडे माणूस जातो, तोच सिद्धीसाठी खटपट करतो आणि तोच या सिद्धीच्या पाठीमागे लागतो. ज्याला मोठेपणा पाहिजे, ज्याला मोठेपणा मिळवता येण्यासाठी लोकांमध्ये गेला तर त्याला मोठेपणा मिळतो. ज्याला मीच हवा असतो आणि ज्याला भगवंतच पाहिजे तो कधीही सिद्धीच्या वाटेला जात नाही आणि तो सिद्धीच्या वाटेला कधीच जात नाही. कारण भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर जो सुख आहे, जो समाधान आहे, जो आनंद आहे तो कशातच नाही. आनंद स्वरूप अवस्था एकदा प्राप्त झाली मग माणूस, आपण बोलतो ना सुखाचं, मग आपण दुःखात कशाला जाणार? ज्याला सुख प्राप्त झालेलं आहे तो दुःखात कशाला जाणार? आणि सिद्धी या दुःखाला कारणीभूत आपल्या. पावता वाराणसी, जो वस्तीशी गेला वेश्यागृहाशी, तेथे भुलवून तिच्या भोगाशी सर्वस्वतेशी समर्पी. आता दृष्टांत घ्या नाथरायांनी, की एखादा माणूस आहे आणि तो पावत निघाला, काशीला गेला, एखाद्या तीर्थाला गेला, निघाला तो मनुष्य, पण वाटेत चुकून त्याला वेश्येच्या घरी मुक्कामाला गेला आणि वाटेत एका वेश्येचं घर होतं, त्या घरामध्ये तो मुक्कामाला राहिला, चुकून राहिला मुक्कामाला, पण तिच्या मोहात पडून आपले सर्वस्व तिला अर्पण केले आणि त्या मोहात पडला आणि वेश्येच्या घरात गेला. तो गेल्यानंतर त्या वेश्येकडं त्या मोहातच पडला. त्याला रात्र झाली आणि त्याला मध्येच जंगलामध्ये, पूर्वीच्या काळी बघा असं होतं की एखाद्या जंगलामध्ये गेला माणूस चालता आणि त्याला एखादी झोपडी दिसली, त्याला काय माहिती झोपडीमध्ये काय, गेला चुकून तो आणि तिथे मुक्कामाला राहिला आणि मग तिच्या मोहातच पडला तो. तसं माणूस काय करतो तर या सिद्धीच्या मोहात पडतो आणि आपले सर्वस्व तिला अर्पण केले व तिच्यापासून कधीच दूर व्हायचे नाही असा संकल्प करून तो तिचा वश करून राहिला. आणि माणूस हेच करतो. जसा एखादा माणूस आहे निघाला तीर्थाला, पण एखाद्या वेश्येचा घर दिसला रस्त्यात त्याला आणि वेश्येच्या घरामध्ये तो अडकून बसला आणि तिच्यावर भालला गेला. तर भालल्यानंतर तो सगळा विसरला, म्हणजे सगळं त्याचं जे काय त्याने कमवलं होतं आत्तापर्यंत ते सगळं गमवून बसला तो. कारण काय आहे, ती वेश्या आहे. वेश्या काय करतो, जेवढा माणसाने कमवलेला आहे धन, संपत्ती जेवढी कमवलेली आहे, धनाची असो किंवा देहाची असो, शिल्लक पुण्य असो, ती सगळी घेऊन जातो, त्याची काहीच ठेवत नाही. आणि म्हणून इथं काय लिहिलं आहे की जसे वेश्या भोगे कवडा वेचे, मग दारहीन चेपू सकेत यायचे. नाथराने आपल्या ज्ञानोबारांनी सांगितलं आहे
की जैसे वेश्या भोगे कवडा वेचे. वेश्याला काय करतो, भोग घेतो आणि मग तिथं सगळं पैसा हरून बसतो. आणि पैसा हरवतो तर हरवतो, पण जी काय त्याने जन्मजन्माची पुंजी आणलेली असते, पुण्य आणली असते, ती पुण्याही पण त्याच्या जोडलं निघून जातो. मग दारहीनच ते पुस्तक येते यायची. मग सगळी शिल्लक संपली तर त्या वेश्येच्या दरवाजाला हात पण लावू शकत नाही. आपले सर्वस्व तिला अर्पण केले व तिच्यापासून कधीच दूर व्हायचे नाही. इथं लिहिलं की नाही, पावता पावता वाराणसी, जो वस्तीशी गेला वेश्यागृहाशी, तेथे भुलोनी तिच्या भोगाशी, सर्वस्व तियेशी समर्पी. ये पासून जीवे प्राणे, सर्वता वेगळे नाही जाणे, ऐसा संकल्प करून तेने वश्य होणे वेशेशी. गेला बघा, पावता पावता वाराणसी. वाराणसीला जायला निघाला आहे, म्हणजे तीर्थाला चांगल्या कार्यासाठी जायला निघाला आहे, पण वेश्येकडं तो अडकल्यानंतर काय झालं त्याचं, तर सर्वस्व अर्पण केले त्याने आणि तिच्यापासून तो कधीच दुकान त्याच्यामध्ये अडकला. तो जसा त्या मोहामध्ये तो अडकतो त्या वेश्येच्या, तसा माणसाला भगवंत प्राप्त झाला. तर माणसाला त्या वेश्येसारखं ह्या ज्या सिद्धी आहेत, ह्या सिद्धीला त्याने वेश्येची उपमा दिली. जसं वेश्येमध्ये एखादा माणूस अडकला की तो बाहेर पडू शकत नाही, तशा या सिद्धीला काय त्याने दिले, वेश्येची उपमा दिली. बघा नाथराणी ते वेश्येसारखे आहेत, माणसाचं सर्वस्व हरण करून घेऊन जातात. आणि पुढं लिहिलं आहे की नंतर लिहिलं की ते जेव्हा असे गाठी गाठोडी तेव्हा त्यापाशी लुडबुडी, निशेष वेचली आकवडी, बाहेरी दवडी तत्काळ. जोपर्यंत त्याच्याकडे गाठोडं भरलेलं पैशाचं, तोपर्यंत ती वेश्या त्याच्याकडं थांबतं. आणि एकदा का ते गाठोडं संपलं का ती थांबत नाही, पळून जाते. तसं ह्या सिद्धी ज्या आहेत, ह्या सिद्धी आपल्याला काय करतात, तर ह्या साधकासाठी वेश्येसारखे आहेत सांगता नाथराज. कसं वेश्येसारखं आहेत, तर ह्या सिद्धी जर आपण घेतल्या, आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचा अनुभव आला, त्या स्वरूपाशी एकरूप झालो, आत्मानंद मिळाला आपल्याला. आणि जर आपल्याला ह्या सिद्धी आडव्या आल्या, म्हणून तुम्हाला काय सांगितलं इथे की भगवंत काय करतो की परीक्षा घेतो. सत्वगुणाचीच परीक्षा होतो. परीक्षा कुठली कोणाची होतो, सत्वगुणांची परीक्षा होतो. आणि मग त्या रिद्धिसिद्धी काय करतात, तर आपल्या सत्वगुणाची परीक्षा घेण्यासाठी भगवंत म्हणतो मीच त्यांना तुमच्यापुढे आडवं करतो आणि तुमची परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाले तरच आपण वरच्या स्थितीला जाणार आहोत. आणि म्हणून सिद्धी लावी पिसे तया कोण पुसे, असा शब्द वापरला आहे. सिद्धी लावी पिसे, सिद्धी काय करतो, माणसाला वेळ लावतो. मग त्यांना विचारायचं नाही, त्यांना कशाला आपण घ्यायचं. जेव्हा असे गाठोडी, जोपर्यंत आपल्याला गाठोड्याला जोपर्यंत पैसा अडका, सगळा धन दौलत आहे, तेव्हा त्यापाशी लुडबुडी, ते वेश्या काय करतो, तोपर्यंत त्याला विचारतो निशेष वेचली या कवडी, बाहेरी दौडी तत्काळ. आणि जेव्हा सगळं काय त्याचा संपुष्टात येतो, सगळं संपतं, तेव्हा ती काय करतो, दौडी तत्काळ पळून जाते, बाहेरच पळून जाते. म्हणजे त्याच्याकडे थांबत नाही. तो दौडीताही न जाये, निर्लज्ज विसंग होणी राहे, तरी आपणची सांडून जाये, तैशाची पाहे महासिद्धी. तो दौडीताही न जाये, निर्लज्ज विसंग होणी राहे. त्या वेश्येकडे निर्लज्ज म्हणून तो माणूस राहतो, तरी आपणची सांडून जाये. मग ते आपणच पळून जाते, थांबत नाही. बघा, वेश्या स्वतःहूनच पळून जातो. तो निर्लज्जसारखा तिथे राहतो, माणूस पडून राहतो. पण ती वेश्या काय करते, आता आपल्याला याच्याकडनं काय मिळणार नाही, कारण ती शेवटीला काय आहे, तर तिचा धंदाच येतो वेश्येचा. ती त्याच्याकडे थांबत नाही आणि काय करतो, दुसरीकडे कुठं आपल्याला पैसा मिळतो का, दुसरीकडे आपल्याला धनदौलत मिळते का, याच्यासाठी काय करतो, तर ह्या माणसाला तो सोडून जातो. तो दौडीताही न जाये, निर्लज्ज विसंग होणी राहे, तरी आपणची सांडून जाये, तैशाची पाहे तशा या महासिद्धी आहेत. या सिद्धी काय करतात, तर माणसाला काय करतात, तर माणसाची संपूर्ण शिल्लक जी आहे, माणसाची संपूर्ण पुण्याई जी आहे देहाची, म्हणजे द्वैतातली शिल्लक पण आहे आणि स्वतःची जी पुण्याई घेऊन आलो आहे आपण आत्तापर्यंत, जी जन्मजन्माची आपली पुंजी आपण घेऊन आलो आहे, ती पुंजी. आणि आपण हे साधना करता करता आपल्याला मिळालेलं सामर्थ्य, ते संपूर्ण सामर्थ्य काय करतात, ह्या सिद्धी घेऊन जातात. सकल पापा ते निर्दळणे, सकल कुळात ते उधरणे, ते काशीचे खुंटणे पावणे, वेश्या नागवणे भोगलिप्सा.
त्याचा मूळचा उद्देश होता की त्याला जायचे कुठे होते, काशीला जायचं होतं त्याला. काशीला कशासाठी जायचं होतं, तर सर्व पातकांचा नाश म्हणजे जी काय आपली पापं आहेत ते पापं धुण्यासाठी त्याला काशीला जायचा होता. आणि काशीला गंगेमध्ये न्हावून जे काय असेल ते त्या देवाचं दर्शन घेऊन त्याला काय करायचं होतं, सर्व जी आत्तापर्यंत जी काय पापं होती ती पापं त्याला धुवून टाकासाठी जायचा होता. हा त्याचा मूळचा उद्देश होता. सकळ पापा ते निर्दलन, बघ सगळ्या पापाचं निर्दलन करण्यासाठी, सकळ कुळाते आणि सगळ्या कुळांचा उद्धार करण्यासाठी तो काशीला जायला निघाला होता. ते काशीचे खुंटणे पावणे वेश्या नागोने भोगलिप्सा. आणि ते काशीला जायचं तर बाजूलाच राहिला, कुळाचा उद्धार तर बाजूलाच ठेवला त्याने, पण उद्देश बाजूलाच राहिला त्याचा. मग तो भोगाच्या आशेने वेश्येकडून नागवीला गेला. काय केलं त्याने, वेश्याने काय केला, सर्वस्व त्याला काय केलं, त्याला नागडा करून टाकला. वेश्याने काय करून टाकलं, त्याला संपूर्ण नागडा करून टाकला, त्याला नागवण करून टाकली. म्हणजे त्याची जी काय शिल्लक होती द्वैतातली, द्वैतातली जी काय शिल्लक होती ती दोन्ही शिल्लक, दोन्ही पुण्य आहे त्यांनी त्या वेश्याने काय केलं, घेऊन टाकली त्याची. वेश्या नागवणे भोगिलासा. आणि तो त्या भोगामुळं तो काय केला, वेश्याच्या नादाला लागला. तैशीची सिद्धीची ही कथा माझे प्राप्तीशी प्रतिबंधभूता. माझे ज्ञान वैराग्यावस्था नागूनी रीता सांडिती. तशीच ही रिद्धिसिद्धी असते. माझ्या प्राप्तीला अडथळा आणणाऱ्या या सिद्धी माझे ध्यान, ज्ञान आणि विरक्ती या सर्वांना लुटून नेतात. बघा, या सिद्धी काय करतात, माझे ध्यान पण करून देत नाही आणि ज्ञान पण त्याला मिळून देत नाही, आणि विरक्तीपासून पण त्याला काय करतात, लांब घेऊन जातात. या सर्वांना लुटून नेतात आणि त्याला पोकळ करून टाकतात. म्हणजे काय करतात, त्याचा खुरकुला करून टाकतात त्या माणसाचा. तशीच ही माझी सिद्धी जी असते, माझ्या प्राप्तीला अडथळा आणणाऱ्या या सिद्धी, बरोबर का, ध्यान, ज्ञान आणि विरक्ती या सर्वांना लुटून नेतात आणि त्याला पोकळ करून टाकतात. त्याला काय करतात, त्याला खुरकुला करून टाकतात आणि त्याची पुण्य सगळी घेऊन जातात. माझे प्राप्ती निकट जाणं उठे सिद्धीची नागवणं, भोगे छळावया व्योमहकपण विलंब कारण मतप्राप्ती. माझ्या अगदी समीप असलेल्या साधकाला या रिद्धिसिद्धी भोगाची भ्रामक आशा निर्माण करून साधकाला भलतीकडे नेतात. भगवंतांनी स्वतः सांगितले उद्धवाला की ह्या माझ्या सिद्धी ज्या आहेत ना, या सिद्धी काय करतात, तर माझ्या अगदी समीप असलेल्या साधकाला, माझा जो समीप आहे, जो माझ्याशी एकरूप व्हायला बघतो पण तो तिथपर्यंत पोचू नये म्हणून या रिद्धिसिद्धी काय करतात, तर भोगाची भ्रामक आशा निर्माण करतात. साधकाला काय करतात, भोगाची भ्रामकता निर्माण करतात साधकाच्या, आणि त्याला नको त्या मार्गाला नेऊन जातात, नको त्या धंद्याला लावतात त्याला. त्यामुळे माझे रूप त्याच्याशी मिसळून एकरूप होत नाही आणि त्यामुळे काय होतात, माझं जे खरं स्वरूप आहे त्या खरं स्वरूपाशी साधक एकरूप होऊ शकत नाही. आणि म्हणून सिद्धी लावी पिसे तया कोण पुसेलेले. सिद्धी माणसाला काय करतात, वेळ लावतात माणसाला. माझे प्राप्तीशी निकट जाणं उठे रिद्धिशीची नागवणं, भोगे छलावया व्योमोहकपण विलंब करणं मतप्राप्तीशी. माझे स्वरूप अद्वैतता, तेथे सिद्धीच्या नागवण नानावस्था, ते मायेची व्योमोहकता जाण तत्वता उद्धवा. माझे प्राप्ती आड सिद्धीचे विघ्न, हेची तुझं कळावया जाणं. म्या सर्व सिद्धीचे निरूपण समूल संपूर्ण सांगितले. माझ्या ठाई धरिता ध्यान, एकाग्रता होते मन, तेथं भोगिली या सिद्धी जाणं, करीती नागवण साधका. बघा इथे त्यांनी संपूर्ण आणलं तिन्ही वयमध्ये. माझे स्वरूप अद्वैत, माझं स्वरूप कसं आहे, अद्वैत आहे. तेथे सिद्धीच्या नानावस्था, तेथे मायेच्या व्योमहगता, जाण तत्वता उद्धवता. माझं स्वरूप कसं आहे, तर अद्वैत आहे. आणि सिद्धी कशा आहेत, तर सिद्धी ह्या द्वैतातल्या गोष्टी आहेत हो. आणि माझं मी तर अद्वैत आहे.
माझे प्रतिआड सिद्धीचे विघ्न आणि मला प्राप्त करण्यासाठी ह्या सिद्धी ज्या आहेत या सिद्धीच माणसाला काय करतात आड येतात आणि त्या विघ्न आहेत त्या सिद्धी हेची तुझं कळावया जाणं आणि हे तुला कळण्यासाठी तू सिद्धींच्या मागे जाऊ नको. सिद्धींच्या मागे गेला तर मग जे काय आत्तापर्यंत जे काय साधकांसाठी आहे उद्धवाला सांगतो की जे काय आत्तापर्यंत तुम्ही जे काय माझी भक्ती केली ते सगळी भक्ती तुमची फुकट जाणार जर सिद्धीच्या मागे लागलो तर. ते मायेच्या हे तुझं कळावया जाणं आणि केलेली भक्ती जन्मजन्माची जी पुंजी आपण घेऊन आलो आहे जन्माला ती संपूर्ण आणि ह्या साधकाने साधनेतून मिळवलेली संपूर्ण पुण्याई हेच तुझं कळावया जाणं. मी सर्व सिद्धीचे निरूपण संपूर्ण सांगितले. ह्या सिद्धी कशा आहेत त्या विघ्न आहेत. प्रत्येक साधकाला सिद्धी ही विघ्न आहे म्हणजे आपल्याला आडवी येते आणि ते आपल्याला आडवी येऊ नये तुम्हाला आणि त्यांना तुम्ही घेऊ नये म्हणून मी तुम्हाला सावध होण्यासाठी या सगळ्या सिद्धी सांगितल्या. भगवंत सांगतो ह्या तुम्हाला कशासाठी सांगितल्या तर संपूर्ण साधना करताना साधना केल्यानंतर आपल्याला जे काय आपल्याला स्थिती प्राप्त झाली अंतःकरणाची त्या अंतःकरणाची स्थिती आपली ढळू नये आणि भगवंताशी आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर आपण कसं राहायला पाहिजे या सिद्धीपासून आपला बचाव कसा करायला पाहिजे याच्यासाठी भगवंताने आपल्याला सावध होण्यासाठी हे आपल्याला सिद्धींचं जे निरूपण जे आहे किंवा जे आपल्याला सिद्धींचं प्रवचन जे आहे ते आपल्याला ह्या संपूर्ण मागच्या ओव्यांमधून नाथरायाने आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्या ठाई धरिता ध्यान एकाग्रता होते मन आणि माझ्या ठाई जर ध्यान धरलं तर मन तुमचं एकाग्र होतं पण ते तो भोगिली या सिद्धी जाणं करीती नागवन साधका. आणि माझ्या ठाई तुमचं चित्त चांगल्या प्रकारे ध्यान लागलेलं आहे माणसाचं. ज्या साधकाचं जर चांगल्या प्रकारे ध्यान लागलेलं असेल आणि तो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला असेल आणि त्याच्या पिंडामध्ये पूर्णपणे विरक्ती निर्माण झाली असेल आणि त्याला विवेकाचे त्याला विवेक उत्पन्न झाला असेल विवेक त्याच्यामध्ये निर्माण झाला असेल आणि त्या विवेकातून वैराग्य त्याला निर्माण झाला असेल विवेक आणि वैराग्य ह्यातून जर त्या साधकाची जर ध्यानाची स्थिती जर चांगली असेल आणि तो ध्यान जर उत्तम प्रकारे माझ्याशी एकरूप जर सातत्याने तो एकरूप झाला असेल आणि माझ्या एकाशी एकरूप होता त्याला जर माझ्या पदाला यायचं असेल तर माझ्या ठाई धरिता ध्यान त्याने माझं ध्यान एकचित्ताने धरावं एकाग्रता होते मन आणि त्याचं मन एकाग्र व्हायला पाहिजे. पण तेथ भोगिली या सिद्धी जाणं करिता नागवन साधका. पण जर एवढ्या स्थितीला आल्यानंतर भगवंत थोडासा आपण थोडीशी दुरी आपली राहिलेली आहे भगवंताला भेटण्यासाठी किंवा त्या भगवत स्वरूपाशी विलीन होण्यासाठी आणि थोडीशी आपली दुरी राहिलेली आहे भगवत स्वरूपाला भेटून आपण त्या भगवत स्वरूपामध्ये विलीन होण्यासाठी आपली थोडीशी दुरी राहिली असेल तर या सिद्ध्या माणसाला तिथे आडव्या येतात आणि त्या काय करतात तर आपल्याला त्या ध्यानापासून खाली आणतात आणि ध्यानापासून खाली आणल्यानंतर त्या साधकाची नागवण होते. आणि म्हणून नाथराने आपल्याला सावध केलेलं आहे आणि त्या सावध होण्यासाठी आपल्याला आत्तापर्यंत जे काही सिद्धी मागच्या सगळ्या श्लोकामध्ये नाथरायण त्याचा एक्सप्लेनेशन दिला आणि त्या सिद्धीला आपण कधीच वापरता कामा नये. आपल्याला आपली एकच पूर्णपणे आपण एक त्या भगवंताशी एकरूप होणं आणि त्या भक्तीमध्ये आपल्याला कसं आपल्या मनाचं आपल्या अंतःकरणाचं आपल्या बुद्धीचा संपूर्ण आपल्या इंद्रियांचा आपल्याला कसं लय करता येईल त्या भगवत भजनामध्ये आणि त्या भगवंताशी एकरूप होऊन आपण त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण देहाचा निराश करून त्या भगवंताशी एकरूप होऊन बरं का कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जशी असं आपल्याला जागच्या जागेवर बसून आपल्या स्वतःची सोडून करता येण्यासाठी आणि सावध होण्यासाठी आपल्या सिद्धीचा अभ्यास